मित्रांनो, आजचा आपला विषय आरोग्य विभाग भरती 2026 ग्रुप CND भरतीवर मोठी बैठक, ऑफिशियल लेटर एक्सप्लेन. मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभाग भरती 2026 जे होणार आहे त्याचे रिलेटेड काल एक लेटर आलेलं आहे, शासनाकडून एक लेटर आलेलं आहे कालची तारीखमधून. म्हणजे आज 5 तारीख आहे, काल 4 तारीख होती. काल 4 तारखेला एक शासनाचं पत्र आलेलं आहे. ते पत्रामध्ये काय लिहिलेलं आहे, ते पत्रात काय सांगण्यात आलेलं आहे, शासनाने आपल्याला काय म्हटलेलं आहे, ते सगळं आपण सविस्तर समजून घेऊया. ठीक आहे मित्रांनो, चला सुरुवात करूया. हाय फ्रेंड्स, मी शहबाज शेख आणि तुम्ही पाहत आहात MPW लर्निंग सेंटर. आज आपण सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एक अतिशय महत्त्वाचे ऑफिशियल लेटरविषयी सविस्तर माहिती घेणार आहेत. या पत्रामध्ये ग्रुप C आणि ग्रुप D भरती, NHM कर्मचारी, स्टाफ नर्स, संवर्ग तसेच इतर महत्त्वाच्या विषयांवर बैठक आयोजित करण्यात आली आहे. या पत्राचा नेमका अर्थ काय आहे, यातून भरतीबाबत कोणते संकेत मिळतात आणि विद्यार्थ्यांनी आता पुढे काय तयारी करावी, चला सुरुवात करूया, हे जाणून घेऊया. मित्रांनो, जे ऑफिशियल लेटर आहे ते आपण समजून घेऊया. ठीक आहे. आता मित्रांनो, हे कालचं ऑफिशियल लेटर आहे बघा. कालचा सार्वजनिक आरोग्य विभागाचा ऑफिशियल लेटर आहे बघा. याची तारीख काय, 4/8/2026 म्हणजे कालची तारीख आहे. हे बघा कुठून आलेलं आहे, महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग, 8वा मजला, गोकुळदास तेजपाल रुग्णालय, लोकमान्य टिळक मार्ग, मंत्रालय, मुंबई. म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभागांचे इथून पत्र जारी केलेलं आहे. कधी बैठक होणार आहे ह्याच्यामध्ये ते 6/8 म्हणजे उद्या होणार आहे. किती वाजता, 2 वाजता, हे त्याच्यामध्ये बैठक आहे. आता ह्याच्यात महत्त्वाचे त्यांनी मुद्दे काय सांगणार आहे, काल जे बैठक होणार आहे म्हणजे उद्या जे 6/8/2026 म्हणजे उद्या 6 तारखेला जे बैठक होणार आहे त्याच्यामध्ये ते कोणते मुद्दे मांडणार आहे ते सगळं आपण सविस्तर समजून घेऊया. ठीक आहे मित्रांनो. आता हे पत्राचं एक्सप्लेनेशन असं आहे मित्रांनो. भाग क्रमांक 1, पत्राची ओळख. मित्रांनो, हे पत्र महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेला आहे. ओके. दिनांक आहे 4 ऑगस्टला हे पत्र आलेला होता. या पत्राद्वारे 6 ऑगस्ट 2026 मित्रांनो काय 6 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 2 वाजता मुंबई येथे एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. म्हणजे उद्या समजा 6 ऑगस्टला एक बैठक होणार आहे. ठीक आहे. या बैठकीला आरोग्य सेवा आयुक्त, संचालक, उपसचिव, सहसंचालक आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. ठीक आहे मित्रांनो. आणि यावरून ही बैठक अत्यंत उच्चस्तरीय असल्याचे स्पष्ट झालेले आहे. म्हणजे एकदम ऑफिशियल बैठक आणि उच्च स्तरीय असल्याचे स्पष्ट आहे. ओके मित्रांनो. आता पुढचा मुद्दा पाहू. आता बैठकीत सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय. ठीक आहे मित्रांनो. पत्रातील पहिला विषय आहे गट क आणि गट ड नवीन पद भरती संदर्भात सध्याची स्थिती. ठीक आहे मित्रांनो. आता ह्याचा पहिला मुद्दा काय मित्रांनो, गट क व गट ड नवीन पद भरती संदर्भातील सध्याची स्थिती. याचा अर्थ काय, याचा अर्थ सरकार ग्रुप C आणि ग्रुप D भरतीची सध्याची स्थिती तपासणार आहे. ठीक आहे मित्रांनो. भरती कुठपर्यंत आलेली आहे म्हणजे वरिष्ठ जे पातळीवर ते जे काम चालू आहे, वरिष्ठ पातळीवर जे काम चालू आहे कुठपर्यंत आलेलं आहे, म्हणजे भरती केव्हा येऊ शकते आणि भरती कधी ॲडव्हर्टाइजमेंट टाकायची. समजा हे वरिष्ठ पातळीवर ते आपल्या बैठकीत हे करणार आहे. ठीक आहे. म्हणजे स्थिती जाणणार आहे. आता आरोग्य विभाग भरतीची निघणार आहे ना मित्रांनो, त्याची स्थिती पाहणार आहे. ते कुठपर्यंत न्यायचं आहे, काय काय बाकी आहे, एक भरतीमध्ये काय आता कोणते महत्त्वाचे मुद्दे बाकी, ते सगळे त्याच्यामध्ये ते सविस्तर उद्या बैठकीमध्ये डिस्कस करणार आहे. ठीक आहे मित्रांनो. भरतीची प्रक्रिया कुठपर्यंत आली. ठीक आहे मित्रांनो. भरतीची प्रक्रिया कुठपर्यंत आली. ठीक आहे. कोणते टप्पे पूर्ण झाले, आणखी कोणती कामे बाकी आहेत आणि यावर चर्चा होणार आहे. ठीक आहे मित्रांनो. यावर काय होणार आहे, सविस्तर चर्चा होणार आहे. ओके. विद्यार्थ्यांसाठी याचा अर्थ काय. अनेक विद्यार्थी लगेच विचारतील म्हणजे जाहिरात येणार का. ठीक आहे मित्रांनो. म्हणजे जाहिरात येणार का, याचे उत्तर आहे या पत्रात कुठेही जाहिरात प्रसिद्ध होत असल्याचा उल्लेख नाही आहे. मात्र भरतीचे विषय वरिष्ठ स्तरावर चर्चेसाठी ठेवला गेला आहे. याचा अर्थ भरती प्रक्रिया सुरू आहे आणि शासन तिचा आढावा घेत आहे. ओके मित्रांनो. म्हणजे भरती लवकर सुरू होण्याची शक्यता आहे. हे बैठकीनंतर कधी ॲडव्हर्टाइजमेंट पडेल मित्रांनो, कारण की वरिष्ठ पातळीवर सगळी तयारी झालेली आहे. आता मला असं वाटतं की हे शेवटची बैठक असेल, ह्याच्यानंतर डायरेक्ट ते काय करते, ॲडव्हर्टाइजमेंट टाकते. मित्रांनो, मागच्या जे भरती झाली होती ते 2023ची जी भरती झाली होती ना मित्रांनो, सगळ्यात मोठी भरती होती आणि ते ऑगस्ट महिन्यामध्ये 25 ऑगस्टला ते ॲडव्हर्टाइजमेंट पडली होती मित्रांनो. म्हणजे हेच महिन्यामध्ये मागची भरतीची ॲडव्हर्टाइजमेंट पडली होती. तर असं 99% आपण असं चान्स धरू शकता का या महिन्यामध्ये ते भरती पडण्याची शक्यता आहे. ठीक आहे मित्रांनो. आता मित्रांनो, दुसरा विषय याच्यामध्ये काय आहे, दुसरा विषय आहे अधिपरिचारिका संवर्गातील विविध अडचणी. म्हणजे अधिपरिचारिका म्हणजे नर्स वगैरे ना, स्टाफ नर्स वगैरे, संवर्गातील विविध अडचणी. यामध्ये काय, परीक्षावाधीन कालावधी, पदोन्नती, इतर प्रशासकीय प्रश्न यावर चर्चा होणार आहे. ठीक आहे मित्रांनो. यावर काय होणार आहे मित्रांनो, चर्चा होणार आहे. तिसरा विषय काय आपला NHM कर्मचाऱ्यांना समायोजनाबाबत. ठीक आहे. समायोजनाबाबत होणार आहे. ठीक आहे. आणि नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना प्रशासकीय बाबींचा विचार केला जाणार आहे. ओके मित्रांनो. ठीक आहे. आता चौथा विषय याच्यामध्ये काय,
चौथा विषय याच्यामध्ये मित्रांनो तालुका आरोग्य अधिकारी यांच्या म्हणजे THO कोण मित्रांनो THO तालुका अधिकारी यांच्या कर्तव्य व जबाबदारी निश्चित बाबत करण्यात आलेल्या कारवाईचा आढावा घेणार आहे. ठीक आहे मित्रांनो. आता याचा पाचवा विषय काय, जिल्हा हिवताप अधिकारी. काय मित्रांनो, जिल्हा हिवताप अधिकारी संभागातील कर्मचाऱ्यांना पदोन्नती संबंधित विषय, ह्याच्यावर पण एक चर्चा होणार आहे. आता मित्रांनो या पत्रातून काय समजते, या पत्रातून 3 महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट होतात. एक काय मित्रांनो, शासन भरतीच्या विषयावर गंभीरपणे काम करत आहे. ठीक आहे मित्रांनो, लक्षात ठेवा, शासन भरतीच्या विषयावर गंभीरपणे काम करत आहे. दुसरं काय मित्रांनो, वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष बैठक घेऊन आढावा घेत आहे. ठीक आहे मित्रांनो, वरिष्ठ जे अधिकारी आपले महसंचालक उपसंचालक हे सगळे काय मित्रांनो बैठक घेऊन आढावा घेत आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, ग्रुप C आणि ग्रुप D भरती हा बैठकीचा पहिला अजेंडा आहे. ठीक आहे मित्रांनो, बैठकीचा काय मित्रांनो हे पहिला अजेंडा आहे. ओके. आता देन नेक्स्ट पाहू. आता विद्यार्थ्यांनी काय करावे मित्रांनो, लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनी काय करावे. माझी सर्व विद्यार्थ्यांना एकच विनंती आहे, अफवांवर विश्वास ठेवू नका. फक्त ऑफिशियल माझी सर्व विद्यार्थ्यांना एकच विनंती आहे, अफवांवर विश्वास ठेवू नका. फक्त ऑफिशियल लेटर आणि गव्हर्नमेंट GR याच्यावर विश्वास ठेवा. जर भरतीची जाहिरात आली तर सर्वात आधी माहिती आपल्या MPW लर्निंग सेंटरवर दिली जाईल. त्यामुळे अभ्यास थांबू नका मित्रांनो. हे लक्षात ठेवा, कॉम्पिटिशन खूप जास्त आहे मित्रांनो. यंदा कॉम्पिटिशन 101% खूप जास्त असणार आहे. कारण की 2023ला मी वारंवार सांगतो मित्रांनो, 2023ला जी भरती झाली होती ना त्याच्यामध्ये पोस्ट जास्त होते. काय होतं मित्रांनो, पोस्ट जास्त होता पण स्टुडंट्स कमी होते. कारण की कुणालाच माहीत नव्हतं का SI सर्टिफिकेट काय, सायंटिस्ट इन्स्पेक्टर कोर्स असतो ते कोणते पोस्ट आहे, MPW पोस्ट कुणाला माहीत नव्हती, हेल्थ सुपरवायझर पोस्ट कुणाला माहीत नव्हती, हेल्थ इन्स्पेक्टर पोस्ट कोणाला माहीत नव्हती, सायंटिस्ट इन्स्पेक्टर सर्टिफिकेट काय आहे हे कोणाला माहीत नव्हतं. म्हणून मित्रांनो भरपूर समजा जागा होते आणि कॉम्पिटिशन कमी होता. कट ऑफ पण एकदम कमी लागला होता मित्रांनो. हे लक्षात मतलब कट ऑफ पण म्हणजे कमी म्हणजे मित्रांनो कसं आहे, एकदम हिशोबाने लागला होता. कट ऑफचा जास्त नाही. आता OBCचा मित्रांनो कट ऑफ लागला होता जालना जिल्ह्यामध्ये 134. किती लागला होता मित्रांनो, 134 लागला होता. मी जालना जिल्ह्यामधून सेकंड आलो होतो. ओके मित्रांनो, म्हणजे एवढं कुणाला जास्त आयडिया नव्हती. ठीक आहे ना मित्रांनो. पण यंदा कॉम्पिटिशन खूप जास्त आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, जेवढा तुम्ही चांगला अभ्यास करते, जेवढा तुमची तयारी चांगला होणार आहे, जेवढी तुमची रिव्हिजन चांगला होईल तेवढंच मित्रांनो तुम्हाला फायदा होणार आहे. आणि तेवढंच तुम्हाला समजा एक कॉम्पिटिशनमध्ये टिकायला जागा भेटणार आहे. कारण की मित्रांनो आता कसं आहे, ते MPSC UPSC वाले जे स्टुडंट्स आहे ना मित्रांनो, आता ते बिचारे काय करतात, वारंवार कितीक वर्ष ते काय करतात, तयारी करतात. पण मित्रांनो ते काय करतात, आता आपल्या SI सर्टिफिकेट वगैरे कोणापाशी असले ना मित्रांनो, ते डायरेक्ट ह्याच्यासाठी अप्लाय करून टाकतात. मित्रांनो मागच्या भरतीमध्ये असेच झाला होता का वरिष्ठ जे म्हणजे पोलीस भरतीचे वगैरे जे स्टुडंट्स तयारी करत होते त्यांनी ह्याच्यात फॉर्म भरून त्यांनी जागा मिळवली होती. नंतर त्यांनी सोडून दिले, ते गोष्ट वेगळी आहे, पण ते पण त्यांनी केलं होतं. ठीक आहे मित्रांनो. म्हणून आपली तयारी एकदम झकास ठेवायची आहे मित्रांनो. सगळ्यात जास्त आपला फायदा कशात होणार आहे म्हणजे मित्रांनो रिव्हिजनमध्ये. जेवढं जास्त तुम्ही रिव्हिजन करते, जेवढं जास्त तुम्ही PYQ सॉल्व करते, जेवढं जास्त तुम्ही मित्रांनो मॉक टेस्ट देते, तेवढा तुमचा फायदा होणार आहे. कारण की मित्रांनो टेक्निकल आणि नॉन टेक्निकल सिलेबस पूर्णपणे आपल्या चॅनलवर अपलोडेड आहे. आता मी उद्यापासून किंवा 15पासून मित्रांनो, उद्या किंवा परवापासून मी टेस्ट सिरीज चालू करणार आहे आपल्या चॅनलवर. कारण की मित्रांनो वेक्टर बॉर्न डिसीज आणि वॉटर बॉर्न डिसीज 2 टॉपिकवर जे आपल्या MPWचं टेक्निकल सिलेबस आहे ना मित्रांनो, त्याच्यावर मी टेस्ट सिरीज चालू करणार आहे मित्रांनो. सगळ्यांना बहुतेक जेवढे स्टुडंट्स आहे ना मित्रांनो, सगळ्यांना जास्त त्याचा फायदा होईल. कारण की मित्रांनो मी स्वतःचं रिव्हिजन तुमच्यासोबत शेअर करतोय. कारण की मी जेव्हा मी तुम्हाला ते आपली मॉक टेस्ट जे रिव्हिजन आहे, जे टेस्ट सिरीज आहे, मी तेव्हा तुम्हाला सॉल्व करून दाखवत ना मित्रांनो, तर माझं सगळ्यात जास्त त्याच्यात रिव्हिजन होईल आणि मला त्याच्यात सगळ्यात जास्त मला बेनिफिट मिळेल मित्रांनो. कसं आहे, आता बहुतेक स्टुडंट्स असं विचारत होते, असं सांगण्यात कमेंट भरपूर येतात मित्रांनो. कोण कशी कमेंट करतो, कोण कशी कमेंट करतो, ते आपल्यावर अवलंबून नाही आहे मित्रांनो. कोण कशी कमेंट करतो, पण एक असंच विचारलं होतं सर तुमचा काय फायदा आहे. माझा फायदा एकच आहे मित्रांनो. आता तुम्ही एक्झाम्पल घ्या का, जर एक बॉल आहे, बॉलला जर तुम्ही भिंतीवर मारले तर ते सगळ्यात अगोदर कुठे येतो, परत कुठे येतो, आपल्याकडे येतो. म्हणून मित्रांनो जसं आपण आता मित्रांनो बॉल कसा, आता भिंतीवर जर आपण बॉल मारला तर सगळ्यात अगोदर कुठे येतो, ते आपल्यापाशी येणार आहे मित्रांनो. म्हणून जेवढं जास्त मी तुम्हाला समजून सांगणार आहे, जेवढं जास्त मी तुम्हाला रिव्हिजन घेणार आहे मित्रांनो, तेवढं जास्त मला फायदा होईल आणि तेवढं जास्त माझं रिव्हिजन चांगलं होईल आणि तेवढे जास्त पटीने मी एक्झाम चांगली देऊ शकेल. कारण की मित्रांनो मी जे माझी 2023ला जे मित्रांनो सिलेक्शन झालं होता, हे लक्षात ठेवा. पण डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनमध्ये मित्रांनो प्रॉब्लेम आला होता, म्हणून माझं फायनल सिलेक्शन झालं नाही. पण मित्रांनो एक्सपिरियन्स खूप जास्त आलेला आहे. क्वेश्चन कोणत्या पद्धतीने येते ते मला माहिती आहे. टोटल नॉलेज मला आलेलं आहे. म्हणून मित्रांनो मी तुमच्यासोबत ते नॉलेज शेअर करतो आहे. काय मित्रांनो, आता नवीन स्टुडंट्स असतात, कुणाला काय माहीत नसतं, एक्झाम कशी आहे, कट ऑफ कसं आहे, टोटल मी तुम्हाला गायडन्स करतो आहे मित्रांनो. अभ्यास कसा करायचा हे सुद्धा माहीत नसतो. म्हणून मित्रांनो
आपला अभ्यास चांगला ठेवा, रिव्हिजन आपलं चांगला ठेवा, आपल्या चॅनलसोबत जोडत राहा. कारण की मित्रांनो, मी स्वतः स्टुडंट आहे, मी कोणतं सर वगैरे नाही आहे, मी कोणाला काही शिकवत नाही आहे, बट मी आपलं रिव्हिजन तुमच्यासोबत मित्रांनो शेअर करतो आहे. ठीक आहे मित्रांनो. आता मित्रांनो, या पत्रामध्ये भरतीची जाहिरात नाही, हे लक्षात ठेवा, एक पॉईंट. पण ग्रुप सी आणि ग्रुप डी भरतीचा अधिकृत आढावा घेतला जाणार आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून ही अपडेट निश्चितच महत्त्वाची आहे. आता सर्वांचे लक्ष 6 ऑगस्टच्या बैठकीनंतर येणाऱ्या पुढील निर्णयाकडे असेल. ठीक आहे मित्रांनो. आता आपलं काय, उद्या जे बैठक होणार आहे 2 वाजता, हे लक्षात ठेवा मित्रांनो. किती वाजता? उद्या 2 वाजता जे बैठक होणार आहे ना मित्रांनो, सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे असणार आहे. ओके मित्रांनो, एक गोष्ट मनात कायम ठेवा, सरकारचे प्रत्येक अधिकृत हालचाली आपल्याला एकच संदेश देतात: भरतीची प्रक्रिया सुरू आहे आणि तयारीसाठी हा सर्वात योग्य काळ आहे. ठीक आहे मित्रांनो. आज बैठक आहे, उद्या नवीन GR येईल, त्यानंतर जाहिरात येईल. पण जाहिरात आल्यानंतर अभ्यास सुरू करणारा विद्यार्थी आणि आजपासून अभ्यास करणारा विद्यार्थी यांच्यात खूप मोठा फरक असतो. म्हणून आजपासूनच स्वतःला एक वचन द्या: रोज अभ्यास करायचा, सातत्य ठेवायचा आणि शेवटपर्यंत हार मानायची नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, MPW लर्निंग सेंटरवर आरोग्य विभाग भरती 2026 साठी ऑफिशियल सिलेबसनुसार संपूर्ण तयारी करून घेतली जाते. म्हणजेच टेक्निकल सब्जेक्ट, नॉन टेक्निकल सब्जेक्ट, ऑफिशियल सिलेबसचे प्रत्येक टॉपिक्स, MCQs आणि विथ एक्सप्लेनेशन, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, लेटेस्ट GR, गव्हर्नमेंट ऑर्डर्स आणि ऑफिशियल अपडेट्स, एक्झाम स्ट्रॅटेजी, नोट्स आणि रिव्हिजन सिरीज. म्हणजेच मित्रांनो, भरतीसाठी आवश्यक असलेला संपूर्ण अभ्यासक्रम, कंप्लीट सिलेबस मित्रांनो आपल्या चॅनलवर टप्प्याटप्प्यानं पूर्णपणे कव्हर केला जात आहे. त्यामुळे प्रत्येक लेक्चर शेवटपर्यंत पहा, नियमित रिव्हिजन करा आणि प्रत्येक MCQ सोडण्याची सवय लावा. लक्षात ठेवा, सरकारी नोकरी नशिबाने नाही मिळतं मित्रांनो, ती सातत्यपूर्ण अभ्यास आणि संयम आणि मेहनतीने मिळते. ठीक आहे. मला पूर्ण विश्वास आहे की आज मनापासून अभ्यास सुरू करणाऱ्या विद्यार्थ्यांनीच उद्याचे MPW हेल्थ इन्स्पेक्टर, हेल्थ सुपरवायझर आणि इतर आरोग्य विभागातील अधिकारी असतील. चला मित्रांनो, आजपासून अभ्यासाला सुरुवात करूया. मी प्रत्येक अधिकृत अपडेट आणि संपूर्ण सिलेबस घेऊन तुमच्यासोबत आहे. आता तुमची जबाबदारी फक्त एकच आहे का मन लावून अभ्यास करा आणि यश मिळवा. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. मी MPW लर्निंग सेंटर व आरोग्य विभाग भरती 2026 चे ऑफिशियल सिलेबस, टेक्निकल सब्जेक्ट, MCQs, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आणि प्रत्येक अधिकृत अपडेट सर्वात आधी घेऊन येत असतो. मन लावून अभ्यास करा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि भेटूया पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.